नाथषष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पैठण नगर परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पैठण शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानं अतिक्रमण धारकात आता खळबळ उडाली आहे। पैठण नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे। पैठण शहरातील प्रमुख रस्त्यावर आणि नाथ मंदिर परिसरातील यात्रा मैदानावर झालेलं अतिक्रमण स्वतःहून काढावे यासाठी नगरपालिकेच्या वतीने 8 दिवस अगोदर सूचना दिल्या होत्या। अतिक्रमण धारकांनी नगरपालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। नाथ मंदिर ते खंडोबा मंदिर, नाथ मंदिर ते गागाभट्टा चौक, खंडोबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गागाभट्टा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक परिसर, जैन स्तंभ, गोल नाका ते बसस्थानक या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे पहिल्या टप्प्यात काढले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी दिली आहे। या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये स्वतः मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, प्रशासकीय अधिकारी नागेश खोडवे, नगर रचना अधिकारी तुषार वाकडे, अभियंता पंकज पवार, वरिष्ठ लिपिक व्यंकटी पापुलवार, स्वच्छता निरीक्षक गावंडे, विजय पैठणे, छोटूराम दुबे, अशोक पगारे, अमोल शेजूळ, सचिन ससाने, वसुली अधिकारी अश्विन गोजरे यांचा सहभाग आहे। या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण धारकांना कळविण्यात येत आहे की आपापले दुकानासमोरील अतिक्रमण, टेबल, खुर्च्या, हातगाड्या, बोर्ड, पत्र्याचे शेड हे तात्काळ आत्ताच्या आत्ताच काढून घेण्यात यावे, नसता जेसीबी द्वारे काढण्यात येईल असे आपणास मुख्याधिकारी नगर परिषद पैठण हे कळवितात।